नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्तुळ व वर्तुळांचे घटक यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, आज आपण वर्तुळ म्हणजे काय आणि वर्तुळाचे घटक कोणकोणते यांचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम पाहूया वर्तुळ म्हणजे काय। प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय। आपल्या ह्या कागदाला आपण एक प्रतल मानू। प्रतल अमर्यादित असते, परंतु या ठिकाणी आपण हे मानलेलं आहे। या प्रतलामध्ये हा एक बिंदू काढलेला आहे ओ। ओ या बिंदूपासून आपण एक वर्तुळ काढलेला आहे। वर्तुळ या वर्तुळातील बिंदू सर्व आणि समान अंतरावर असणारे बिंदू, हे सर्व बिंदू वर्तुळ ज्या ठिकाणावरून सुरू झालेले आहे त्या ठिकाणातील हे सर्व बिंदू, हे दिसणारेच नाही तर ह्यामध्ये न दिसणारे सुद्धा हे बिंदू जे आहेत सर्व, या सर्व बिंदूंना मिळून आपण वर्तुळ म्हणतो। हा बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ आहे। तुम्हाला हे ए बी हे बिंदू दिसत आहेत, परंतु ह्या बिंदूंच्या मध्ये सुद्धा बारीक बारीक बिंदू आहेत। हे सर्व बिंदू मिळून हे वर्तुळ तयार झालेलं आहे, हे लक्षात घ्या। आता आपण वर्तुळ आणि गोल यामधील सुद्धा फरक समजून घ्यावा। गोल आणि वर्तुळ यामध्ये फरक असतो। चेंडू कसा आहे तर चेंडू गोल आहे। पृथ्वी कशी आहे, पृथ्वी गोल आहे। परंतु आपल्या हातातली बांगडी कशी आहे तर बांगडी वर्तुळाकार आहे। म्हणजे हा जो मी गोल काढतोय, आपली गोटी कशी आहे, गोटी गोल आहे। हा गोल हा भरीव असतो। गोलाला या प्रकारे आपण, हा गोल ह्यापेक्षा मोठाही असू शकतो, चेंडू असू शकतो, सर्व असू शकतो। परंतु वर्तुळ हे आतल्या बाजूनं पोकळ असतं, रिकामा असतं, बांगडी आपली जशी असते तसे। आता वर्तुळातील घटक कोणकोणते आहेत हे पाहू। वर्तुळामध्ये एक ज्या बिंदूपासून आपण वर्तुळ काढायला सुरुवात केलेली आहे त्या वर्तुळाचा मध्यबिंदू म्हणजे त्याला म्हणायचं केंद्र। या ठिकाणी वर्तुळाचा मध्यबिंदू हा ओ आहे, म्हणून या ठिकाणी केंद्र ओ आहे। आता बघूया वर्तुळाचा दुसरा घटक त्रिज्या। वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण त्रिज्या म्हणतो। या ठिकाणी ओ ई ही त्रिज्या आहे, ओ एफ ही त्रिज्या आहे, ओ जी ही त्रिज्या आहे, ओ डी त्रिज्या आहे, ओ आय त्रिज्या आहे। तर अशा प्रकारे वर्तुळामध्ये अनंत त्रिज्या काढता येतात। उदाहरणादाखल आपण या ठिकाणी त्रिज्या ओडी, त्रिज्या ओ ई, त्रिज्या ओ एफ, त्रिज्या ओ जी, त्रिज्या ओ एस पण आहे आणि त्रिज्या ओ एच पण आहे। अशा अनंत त्रिज्या आपल्याला काढता येतात। आता वर्तुळातील व्यास, वर्तुळाचा व्यास म्हणजे काय बघू। वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या आणि वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषाखंडास व्यास असे म्हणतात। या ठिकाणी आय डी हा व्यास आहे। आय डी हा रेषाखंड ओ या बिंदूमधून जातो। ओ हे वर्तुळाचे केंद्र आहे। एच एस
हा सुद्धा व्यास आहे. आय डी एच एस. आपण याच व्यासाला डी आय असंही वाचू शकतो आणि एस एच असंही वाचू शकतो. त्यानंतर वर्तुळातील जीवा वर्तुळावरील कोणत्याही दोन रेषाखंडांना जोडणाऱ्या रेषाखंडास आपण जीवा असे म्हणतो. एम आणि सी, आय आणि बी, ए आणि एच ह्या वर्तुळांच्या जीवा आहे. आय आणि डी ही सुद्धा वर्तुळाची जीवाच आहे, जी सर्वात मोठी जीवा आणि ज्याला व्यास आपण म्हणतो त्याला आपण व्यास असे म्हणतो. तर जीवा ए एच, जीवा एम सी, जीवा बी आय, जीवा आय डी, जीवा एस एच, आय डी आणि ही आय डी आणि एस एच ह्या वर्तुळातील दोन व्यास आहेत आणि जीवा पण आहेत. सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. व्यास म्हणजे काय? वर्तुळातील सर्वात मोठी जीवा. वर्तुळातील सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास होय. आता व्यास आणि त्रिज्या यांचा संबंध बघूया. ओडी ही त्रिज्या आहे, ओ आय ही त्रिज्या आहे, परंतु आय डी हा व्यास आहे. आय आणि डी हा ओडीच्या दुप्पट आहे. म्हणजे आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. हा गुणधर्म लक्षात ठेवा. आणि दुसरा लगेच त्याच्या विरुद्ध त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. अशा प्रकारे हे दोन गुणधर्म आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वर्तुळातील जीवा म्हणजे काय, त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, केंद्र म्हणजे काय, ह्या बाबी आपण जाणून घेतल्या. आता वर्तुळातील दुसरा घटक बघूया, वर्तुळखंड. या वर्तुळखंडाला आपण प्रामुख्याने वर्तुळखंडाला आपल्याला हा वर्तुळखंड दोन खंडामध्ये वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत. एक भाग रंगवलेला आहे आणि एक भाग न रंगवलेला आहे. तर ज्या वर्तुळखंडामध्ये केंद्र आहे, आता पी आर क्यू हे एक वर्तुळखंड आहे आणि पी एक्स क्यू हे एक वर्तुळखंड आहे. ज्या जीवेमुळे वर्तुळखंडाचे दोन भाग होतात, मात्र त्यामध्ये व्यास ही जीवा आपण गृहीत धरायची नाही. ज्या जीवेमुळे वर्तुळखंडांचे दोन भाग होतात किंवा व्यास नसलेल्या ज्या जीवेमुळे वर्तुळखंडाचे दोन भाग होतात त्याला
वर्तुळखंड असे म्हणतात. त्या जीवेमुळे या वर्तुळखंडाचे दोन भाग झाले आहेत. ज्या भागामध्ये वर्तुळ केंद्र आहे तो विशाल वर्तुळखंड आणि ज्या भागामध्ये केंद्र नाही तो झाला लघु वर्तुळखंड. म्हणजे विशाल वर्तुळखंड आणि लघु वर्तुळखंड हे दोन भाग झालेले आहेत. बघूया आपण. PRQ हा विशाल वर्तुळखंड आहे. आणि PXQ हा लघु वर्तुळखंड आहे. आता पाहूया अर्धवर्तुळखंड. अर्धवर्तुळखंड म्हणजे काय तर व्यासामुळे तयार होणाऱ्या दोन्ही वर्तुळखंडांना, या ठिकाणी PQ हा व्यास आहे आणि या व्यासामुळे दोन वर्तुळखंड तयार झाले तर PBQ PAQ. तर या दोन्हीही वर्तुळखंडांना आपण अर्धवर्तुळखंड म्हणतो. PBQ आणि PAQ अर्धवर्तुळखंड आहेत. आता पुढील घटक बघूया, वर्तुळ क्षेत्र. वर्तुळ क्षेत्र म्हणजे काय बघूया. प्रतलात काढलेल्या वर्तुळामुळे प्रतलाचे 3 भाग पडतात. या 3 भागांना वर्तुळ क्षेत्र म्हणायचं. भाग पहिला आहे प्रत्यक्ष वर्तुळ, भाग दुसरा आहे वर्तुळाचा अंतर्भाग आणि भाग तिसरा आहे वर्तुळाचा बहिर्भाग. आता पाहूया प्रत्यक्ष वर्तुळ. हे वर्तुळ जे काढलेले आहे ते प्रत्यक्ष वर्तुळ आहे. या वर्तुळावर काही बिंदू दर्शविले आहेत. या वर्तुळाच्या आतमध्ये काही बिंदू दर्शविले आहेत आणि या वर्तुळाच्या बाहेर सुद्धा काही बिंदू दर्शविले आहेत. जे बाहेर बिंदू आहेत त्यांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू म्हणायचं. जे आतमध्ये बिंदू आहेत त्यांना अंतर्भागातील बिंदू आणि जे वर्तुळावरील बिंदू आहेत त्यांना वर्तुळावरील बिंदू किंवा प्रत्यक्ष वर्तुळावरील बिंदू असे म्हणतात. मग वर्तुळावरील बिंदू कोणकोणते आहेत तर या ठिकाणी ABC, A, B आणि C. वर्तुळावरील ABC हे 3 बिंदू आहेत. वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू म्हणजे आतल्या भागातील बिंदू आपण ONM आता P हे वर्तुळाचं केंद्र मानलेलं आहे. P सुद्धा वर्तुळाच्या आतल्या भागामध्येच आहे, परंतु या ठिकाणी आपण बिंदू दर्शवताना ONM हे बिंदू दर्शवले आहेत आणि ह्याला वर्तुळ केंद्र मानलेले आहे. जर वर्तुळाच्या आतल्या भागातील बिंदू ह्या P ला जर गृहीत धरायचा असेल तर आपण धरू शकतो. वर्तुळाच्या बहिर्भागातील बिंदू. आता बघूया वर्तुळाच्या बहिर्भागातील बिंदू. Q, R, बिंदू S, बिंदू Q, बिंदू R, बिंदू S. Q, R आणि S हे वर्तुळाच्या क्षेत्रावरील काही बिंदू आहेत. आता पाहूया वर्तुळ कंस म्हणजे काय. वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू घेतले की वर्तुळाचे 2 भाग होतात. यापैकी प्रत्येक भागाला कंस म्हणतात. वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू घ्यायचे, P आणि Q. P आणि Q हे 2 बिंदू घेतलेत. या P आणि Q या भागाला कंस असे म्हणतात. तसेच P आणि Q आपल्याला या बाजूकडून सुद्धा P आणि Q दर्शविता येतील किंवा असेही P आणि Q दर्शविता येतील. म्हणजे P आणि Q
प्रत्येक भागाला, हा एक भाग आणि हा एक भाग, त्याला वर्तुळ कंस म्हणायचं. किंवा क्यू आणि आर हा सुद्धा कंस आहे, किंवा कंसाला आपण पी क्यू आर असेही म्हणू शकतो. म्हणजेच कंस क्यू आर, कंस पी आर यांना आपण कंस असे म्हणू शकतो. तसेच ह्यांना पी क्यू आर, क्यू आर पी असेही कंस आपण असं म्हणू शकतो. कंस पी क्यू आर, कंस पी आर क्यू. पी आर क्यू म्हणल्यावर हे असा धरायचा, पी क्यू आर असा घ्या, आणि दोन बिंदूंपासून पी आर असाही धरता येतो आणि असाही धरता येतो. पण तीन बिंदूंपासून मात्र आपल्याला पी क्यू आर कंस घ्यायचा असेल तर पी क्यू आर असं क्रमानं धरावं लागतं. म्हणून वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू घेतले की वर्तुळाचे दोन भाग होतात. यापैकी प्रत्येक भागाला कंस असे आपण म्हणतो. आता केंद्रीय कोन पाहूया. केंद्रीय कोन म्हणजे काय? ह्या ठिकाणी ओ हे केंद्र आहे वर्तुळाचं, आणि हा ओ या ठिकाणी एक कोन तयार झालेला आहे. या ओ ला केंद्रीय कोन म्हणायचं. म्हणजे पी ओ आर हा केंद्रीय कोन आहे. कोन पी ओ आर ने कंस पी क्यू आर आंतरखंडित केलेला आहे. कोन पी ओ आर ने, हा कोन पी ओ आर आहे आणि कंस पी क्यू आर आहे, हा आंतरखंडित केलेला आहे आपण असं म्हणतो. म्हणजेच या जर केंद्रीय कोन दिलेला असेल तर त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप आणि या केंद्रीय कोनाचे माप समान असते. म्हणून मेजरमेंट कोन पी ओ आर बरोबर मेजरमेंट कंस पी क्यू आर असं आपण म्हणतो. आता आपण लघु कंसाचे माप म्हणजे काय हे पाहूया. माप कंस ए बी सी बरोबर जर 60 अंश असेल, माप कोन ए बी सी बरोबर 60 अंश असेल तर कोन ए ओ सी आणि कोन कंस ए बी सी या दोन्हींचे माप समान आहेत. तर ए ओ सी आणि ए बी सी यांचा संबंध समान असल्यामुळं ए बी सी हा लघु कंस आहे आणि ए एम सी हा विशाल कंस आहे. लघु कंसाचे माप 180 पेक्षा कमी असते. या ठिकाणी 60 हे माप दिल्यामुळं 180 पेक्षा कमी आहे म्हणून हा लघु कंस आहे. आणि विशाल कंसाचे माप मात्र, विशाल कंसाचे माप हे 360 वजा संगत लघु कंसाचे माप या सूत्रानं काढावं लागतं. मग 360 मधून जर आपण लघु कंसाचे माप कमी केले, लघु कंसाचे माप आपले या ठिकाणी 60 आहे आणि आपल्याला AMCचं माप जर विचारलं असेल तर ते 360 मधून कमी करायचं. 360 मधून 60 कमी केल्यावर 300 येतात. म्हणून 360 वजा 60 बरोबर 300. म्हणून मेजरमेंट कोन AMC, AMC हा पहा, AMC या ठिकाणी विशाल कंस आहे. विशाल कंसाचं माप काढण्यासाठी आपण 360 मधून लघु कंसाचं माप, संगत लघु कंसाचं माप वजा केलेलं आहे. याचं उत्तर येते 300. म्हणून लघु कंसाचे माप 60 आणि विशाल कंसाचे माप 300 अशा प्रकारे. विशाल कंसाचे माप 180 पेक्षा जास्त मापाचे असते. जर प्रश्नामध्ये जर एखाद्या कंसाचे माप 180 पेक्षा जास्त दिले असेल तर तो विशाल कंस आणि 180 पेक्षा कमी दिले असेल तर तो लघु कंस असे समजावे. आता पाहूया अर्धवर्तुळ कंसाचे माप. XY या व्यासामुळं या वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत आणि दोन कंस या ठिकाणी दिसत आहेत, XAY आणि XBY. हे XBY आणि XAY हे दोन्ही अर्धवर्तुळ कंस झालेले आहेत. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. मेजरमेंट कोन कंस XAY व मेजरमेंट कंस XBY बरोबर 180 अंश. म्हणून ह्या दोन्हीची जर बेरीज केली 180 आणि 180 तर 360 होते. म्हणजेच आपल्याला दोन्ही कंसाच्या मापांची बेरीज म्हणजे ह्या पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. अंतर्लिखित कोन व आंतरखंडित कोन यांचा संबंध बघूया. अंतर्लिखित कोन व आंतरखंडित कोन. अंतर्लिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. आता कोन आणि कंस हे दोन्ही शब्द व्यवस्थित नीट समजून घेणं गरजेचं आहे. पी क्यू
आर हा कोन आहे आणि पी एक्स आर हा कंस आहे. म्हणजेच या कंसाचं माप 100 दिलेलं आहे आणि या कोनाचं माप 50 दिलेले आहे. म्हणजेच या कोनाच्या मापापेक्षा कंसाचे माप दुप्पट आहे. म्हणून मेजरमेंट कोन पी क्यू आर बरोबर 1/2 मेजरमेंट कोन पी एक्स आर. म्हणजे पी क्यू आरचं जर माप काढायचं असेल आपल्याला आणि पी एक्स आरचं जर दिलेलं असेल तर 1/2 गुणिले, या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह असते, 1/2 गुणिले 100 करायचं. म्हणजे 1/2 गुणिले 100 म्हणजे 50. म्हणजेच या पी क्यू आरचं माप 50 येतं. आता पुढील बाब बघूया. आता अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप 90 अंश असते. हे अर्धवर्तुळ आहे पी बी सी, हे अर्धवर्तुळ आहे. आणि जेव्हा आपल्याला हे कोन ए बी सी पाहायचे, कोन ए बी सी, तेव्हा ह्या कंस ए बी सी चं माप आणि कंस ए एम सी यांचं माप आपल्याला संबंध पहा. आता मागलच्या उदाहरणामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की या ठिकाणी हा कोन निम्मा असतो आणि कंस दुप्पट असतो. या अर्धवर्तुळ कंसाचं माप सुद्धा 180 आहे आणि म्हणून ह्या कोनाचं माप या ठिकाणी 90 झालेलं आहे. म्हणजे अर्धवर्तुळात तयार झालेल्या कोनाचे माप 90 अंश असते. म्हणून मेजरमेंट कोन ए बी सी बरोबर 90 अंश आणि कंस ए एम सी बरोबर 180 अंश. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश आणि ह्या अर्धवर्तुळातील कोनाचे माप 90 अंश. आता पुढील भाग बघूया. चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन म्हणजे काय? ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात त्याला चक्रीय चौकोन म्हणतात. या ठिकाणी एक वर्तुळ दिलेले आहे आणि या वर्तुळावर 4 बिंदू दिलेले आहेत पी क्यू आर एस. पी क्यू आर एस हे बिंदू वर्तुळावर आहेत आणि चारही शिरोबिंदू हे आहे. त्यामध्ये एक चौकोन काढलेला आहे आणि त्या चौकोनाचे शिरोबिंदू सुद्धा पी क्यू आर एस आहेत. म्हणून या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरचे कोन. पी आणि आर हे सम्मुख कोन आहेत. तसंच एस आणि क्यू हे सम्मुख कोन आहेत. म्हणजे मेजरमेंट कोन पी अधिक मेजरमेंट कोन आर बरोबर 180 अंश किंवा मेजरमेंट कोन क्यू अधिक मेजरमेंट कोन एस बरोबर 180 अंश. पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पूरक कोन असतात म्हणजे हे दोन्हीही 180 अंश असतात. या ठिकाणी या दोन्हींची बेरीज 180 अंश, या दोन्हींची बेरीज 180. यामुळं आपल्या असं लक्षात येईल की चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते.